अथ श्री साई सच्चरित अध्याय 13वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साई नाथाय नमः। आकारे सूत्रमय अतिलहान, अर्थगांभीर्ये अतिगहन, व्यापकत्वे बहुविस्तीर्ण, संकीर्ण तरी तितुकेच। ऐसे ते बाबांचे बोल, अर्थे तत्वे अति सखोल, कल्पांती ही नवती फोल, समतोल आणि अनमोल। पूर्वापरानुसंधान रहावे, यथा प्राप्तानुवर्ती व्हावे, नित्य तृप्त सदा असावे, नसावे सचिंत कदापि। अरे जरी मी झालो फकीर, घर ना दार बेफिकीर, बैसलो एका ठाई स्थिर, सारी किरकिर त्यागुनी। तरी ती माया अनिवार, मला ही गांजी वरचेवर, मी विसरे परी तिजला न विसर, मजती निरंतर कवटाळी। आदिमायाच ते हरीची, त्रेधा उडविते ब्रह्मादिकांची, तेथ मज दुबळ्या फकीराची, वार्ता कैची तिज पुढे। हरीच होईल जेव्हा प्रसन्न, तेव्हाच होईल ते विच्छिन्न, विना अविच्छिन्न हरिभजन, माया निरसन नोहे पा। ऐसी ही मायेची महती, भक्ता लागी बाबा कथिती, सवेची व्हावया तन्निवृत्ती, भजन स्थिती वानिती। संत माझी सचेतन मूर्ती, कृष्ण स्वये म्हणे भागवती, कोणान ठावी ही स्पष्टोक्ती, उद्धवा प्रती हरीची।